वडील माझे गेल्या 10 ते 15 वर्ष वडापावचा व्यवसाय करत होते, ते पण रोडवरती जी आपली हातगाडी असती त्याच्यावरती स्वतः उभं राहून मी वडापाव पप्पांसंग विक्रीस मदत केलेली आहे. तर ती एक मला आग लागली होती की काहीतरी करून आपण दाखवलं पाहिजे. उकिरड्यावरचा पक्षी म्हणजे आपला प्युअर गावरान पक्षी, 50 लाख पक्षी आम्ही सगळेजण मिळून पाळतोय. आज डेली लाखो अंडी विकतात आणि लाखो अंड्यांचे लाखो रुपये प्रत्येक आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये येतात. तर 100 पक्ष्यांचा आज प्रवास हा एवढ्या लाखो पक्ष्यांपर्यंत पोहोचला, पण त्याला जाताना भरपूर अडचणी आल्या. पण कुक्कुटपालन करून एखादा व्यक्ती मर्सिडीज गाडीमध्ये फिरू शकतो का? या मोठ्या मोठ्या घरांमध्ये राहू शकतो का? या त्याची करोडोमध्ये संपत्ती असू शकते का? नमस्कार, मी सौरभ तापकीर. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन आजपर गेल्या 7-8 वर्षापासून करत आलेलो आहे आणि टोटल 50 लाख पक्ष्यांची आपण महाराष्ट्रामध्ये प्युअर गावरान कुक्कुटपालनाची जी जात आहे, जी पूर्ण संपुष्टात आली होती, ती जातीला आपण उभारी दिली आणि जवळजवळ गेल्या ह्या 7 ते 8 वर्षाच्या कालकिर्दीमध्ये जवळजवळ 3,500 शेतकऱ्यांना आपण रोजगार आणि त्याचे पूर्ण सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून आपण हा पूर्ण नेचर बेस्ड कंपनीचा जो प्रवास आहे तो गेल्या 7-8 वर्षापासून कसा आणला, काय केला, त्याची मी थोडीशी पूर्ण माहिती सांगायचा प्रयत्न करतो. आणि ग्रो मोशन या चॅनलने मला इथं आमंत्रित केल्याबद्दल सगळ्यात पहिलं त्यांच्या टीमचे मनापासून धन्यवाद. तर गेल्या जवळजवळ 2017 पासून ते 18 पासून हा कुक्कुटपालनाचा प्रवास चालू झाला आणि 100 कोंबड्यांपासून चालू झालेला प्रवास आज 3,500 शेतकरी आणि पूर्ण 50 लाख आमच्या कोंबड्यांपासून ही जी आम्ही आजपर्यंत ह्या यशापर्यंत जे पोचायचं जे कारण आहे, ह्याला एकमेव उत्तर आहे म्हणजे ते म्हणजे शेतकरी. कारण मी जेव्हा कुक्कुटपालन चालू केलं आणि कुक्कुटपालन चालू करत असताना मला समस्या येत गेल्या, त्या समस्याही आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकत्र बसून त्याच्यावरती पूर्ण पर्याय काढले. आता तुम्ही म्हणसाल पर्याय म्हणजे काय, तर 40 दिवसाचा पक्षी म्हणजे जो आपण रेग्युलर आपल्या खाण्यामध्ये बघण्यामध्ये ऐकण्यामध्ये नावाजलेला पक्षी म्हणजे बॉयलर पक्षी. तर तो बॉयलर पक्षी 40 दिवसाचा आणि आमच्या पुढं एक खडतळ सगळ्यात मोठा प्रवास जो होता तो म्हणजे आमचा 180 दिवसाचा पक्षी म्हणजे प्युअर गावरान पक्षी आपला. तर 40 दिवसाच्या पक्ष्यांचं नॉलेज आणि औषधं वापरून 180 दिवसाचा पक्षी तयार करणे हे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांसमोर एक जोखमीचं काम होतं, पण त्यातही आम्ही आज यशाचं उंच शिखर गाठलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की माल तयार झाल्यानंतर विक्रीची व्यवस्था करायची कुठं, तर हा जेव्हा टॉपिक आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर आला तेव्हा आम्ही ठरवलं की कंपनी बनवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्वतःचं मार्केट तयार करणं गरजेचं आहे. कारण आपण गेल्या अनेक वर्षापासून बघतोय की शेतकरी हा माल तयार करतो आणि त्याला चांगल्या प्रकारचा भाव हा बाजारामध्ये भेटला जात नाही. कारण त्याला माल किती रुपयांनी विकायचा आणि काय करायचं हे सगळं दुसऱ्याच्या हातामध्ये, पण स्वतःच्या हातामध्ये काही नसल्यामुळं म्हणलं स्वतःचा एक प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे. तर आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून नेचर बेस्ड कंपनीची स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर आम्ही आज शेतकऱ्यांकडून अंडी विकत घ्यायचा जो रेट आहे तो प्रति अंड 15 रुपयांनी अंडं आम्ही विकत घेतो आणि 20 रुपयांनी आम्ही जवळजवळ ते अंडं आत्ता महाराष्ट्रामध्ये आणि अनेक बाहेरच्या देशांमध्ये आणि बाहेरच्या राज्यांमध्येही विकतोय. तर जे प्युअर गावरांची मागणी ही दिवसेंदिवस किती प्रमाणात वाढली आहे ते आपण लॉकडाऊनपासून प्रत्येकजण बघतोच आहे की आज केमिकलच्या ह्या युगामध्ये आपल्याला प्युअर गावरांकडं वाटचाल करणं आणि जे आपले पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या सगळ्या जोपासणं महत्त्वाचे आहे. जसे आपले देशी गाई आहे, तसे आपली देशी कोंबडी पण आहे. आता त्या देशी जातींमध्ये पण भरपूर जाती आल्या, पण शेवटी बॉयलर आणि हायब्रिड जात म्हणजे काय की आपण ज्या बॉयलर पक्षाला आणि आपल्या प्युअर गावरान कोंबडीला घेऊन संकरित करून जी जात बनवली त्याला हायब्रिड असं म्हणलं जातं. पण ते हायब्रिड आणि बॉयलर मी 100 वेळा आमच्या सगळ्या मिटिंगमध्ये पण सांगितलेलं आहे आणि कस्टमर लोकांनाही सांगितलं आणि शेतकरी लोकांना पण सांगितलं. आता जे प्लॅटफॉर्मवरती नवीन कोंबडीचा हा टॉपिक बघतात ते त्याच्यासाठी हा सगळा एक युनिक गोष्ट आहे की बॉयलर पक्षी आणि देशी पक्षी म्हणजे त्याला कलरफुल दिसला म्हणजे प्युअर गावरान पक्षी झाला का, तर त्याच्यामध्ये तसं नाही आहे. प्युअर गावरांमध्ये अनेक गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आमच्या ज्या जमिनी आहेत, अर्धा एकर असू द्या, 1 एकर असू द्या, त्याचा पूर्ण मुक्त संचारमध्ये त्याचा वापर करून शेवग्याच्या झाडामध्ये आम्ही पक्षी मोठा करतो. आता प्युअर गावरान हा पक्षी म्हणजे काय, तर मराठीमध्ये सगळ्यात सोप्या भाषेमध्ये म्हटलं जातं ते म्हणजे उकिरड्यावरचा पक्षी म्हणजे आपला प्युअर गावरान पक्षी. तर उकिरड्यावरती जो हा शब्द वापरला तोच आम्ही आमच्या 1 एकरमध्ये, अर्धा एकरमध्ये उकिरडा केलेला आहे आणि त्या उकिरड्यामध्ये आम्ही तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, मेथी घास, शेवग्याचा पाला, आळ्या
आणि हॉटेल वेस्ट, भाजीपाला वेस्ट, माशांचं वेस्ट, असे अनेक प्रकारच्या सगळ्या गोष्टी, घरगुती गोष्टींचा वापर करून आम्ही आज पूर्ण हे पक्षी संगोपन आम्ही करतोय. कारण हे सगळं त्याला आयुर्वेदिक खायला घालणे, त्याच्यानंतर त्याला आयुर्वेदिक सगळं पौष्टिक माशांचं वेस्ट झालं, मी आता सांगितलं आजोला झाला, मेथी घास झाला, ते आणि आपल्या रेग्युलर गोष्टी कडधान्य जे आपल्या डाळी डोळी ते खायला घालून मोठं करायचं सगळ्यात महत्त्वाचं एक कारण असं आहे की आपला पक्षी हा आपण पूर्वजांपासून बघतोय की हा शेणाच्या उकिरड्यावरती खेळत आलेला पक्षी. तो पक्षी जेव्हा शेणामध्ये खेळतो, ऊन वारा पाऊस सगळा सहन करतो, तेव्हा त्याच्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी आतमध्ये त्याच्यामध्ये ताकद येते आणि त्या पक्षाला आपण खाल्लं तर आपल्या शरीराला प्रोटीन भेटतं. ह्यासाठी आपण मांस ह्याचा सगळा खायचा आपण ठरवलं. पण त्याच्यानंतर हा जो बॉयलर जी प्रथा आली ह्याच्यामध्ये लोकसंख्या वाढल्यामुळे त्यांनी प्रोडक्शन पण त्यांचं जो टाईम होता तो 40 दिवसावरती आणून ठेवला आणि त्या 40 दिवसाच्या या कालखिर्दीमध्ये त्याच्या असंख्य अडचणीला सामोरं जाऊन त्याला औषधं, अँटीबायोटिक ह्या सगळ्या गोष्टींचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात वाढत गेला. आता मी माझ्या मित्रांच्या घरांचे किस्से ऐकतो किंवा बाहेर आपण ऐकतोच प्रत्येकाचं की कॅन्सर झाला वगैरे वगैरे वगैरे. तर आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं एकच कारण होतं की आम्ही कुठंतरी एक थोडासा हातामध्ये एक प्युअर गावरानचा विडा उचलून त्याच्यामध्ये सक्सेस करून दाखवायचं. आणि आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 3,500 शेतकरी माझ्यासोबत आणि आमच्या पूर्ण टीमसोबत काम करत असताना 50 लाख पक्षी आम्ही सगळेजण मिळून पाळतोय. आणि आज डेली महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई पुण्यासारख्या एवढ्या चांगल्या शहरांमध्ये आम्ही अंडी विकून आमच्या सगळ्यांना 20 रुपये प्रति रेट अंड्याला भेटतो. आता हा महागडा रेट प्रत्येकाला वाटत असेल, पण त्याच्या मागचं कडू सत्य हे आहे की 6 महिने हा पक्षी टोटल पाळावा लागतो. आणि प्युअर गावरान पक्षी असल्यामुळं त्याला कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टींचा वापर न केल्यामुळं त्याला जे नैसर्गिकरित्या जेवढी अंडी त्याची क्षमता आहे द्यायची 15 ते 10 अंडी, तर ते कमी अंडी भेटत असल्यामुळे त्याचा रेट तेवढा 20 रुपये आपण केलेला होता. आणि त्याला चांगला प्रतिसाद भेटल्यामुळं आज डेली लाखो अंडी विकतात आणि लाखो अंड्यांचे लाखो रुपये प्रत्येक आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये येतात. तर हा जो प्रवास चालू होता असताना मला कबड्डीचं थोडंसं खेळायचं वेळ होतं. तर कबड्डीचं खेळत असताना चांगलं खाणं खेळायला ते लागणारच, कारण आरोग्य चांगलं ठेवायचं म्हणजे चांगलं खाणं आलंच. तर चांगलं खाणं खाता खाता मला हरियाणाला मी राहिला होतो, तेव्हा चांगलं दूध अंडी खायची सवय लागली. आणि ती सवय लागता जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये परत आलो तर तेव्हा बघितलं की आपल्याकडं अंडी हा टॉपिक काढल्यानंतर आता ती सवय लागून गेली. आता जो कोण हा व्हिडिओ बघतोय त्याला माहिती आहे की प्युअर एखादी गोष्ट एखाद्याने खाल्ली तर ते परत दुसरीकडे खाणं त्याला लगेच चव कळून जाते. आणि चवीपेक्षाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आरोग्य आपलं त्या गोष्टीने कसं राहील. त्यामुळे मी स्वतःच घरगुती चालू केलेले 100 पक्ष्यांचा आज प्रवास हा एवढ्या लाखो पक्ष्यांपर्यंत पोहोचला. पण त्याला जाताना भरपूर अडचणी आल्या. आता अडचणी यायचं कारण हे होतं की टीम सगळ्यात महत्त्वाची पाहिजे. आता टीम म्हणजे आता जे ट्रान्सपोर्टचं जे सगळ्यात बघतात तोही माझा आमचा घरातलाच मित्र जवळचा. म्हणजे अजून एक कौतुकाची गोष्ट सांगायची म्हणलं तर आज मार्केटिंग टीमसाठी जे हँडल सगळं करतात, जे आमच्या ऑफिसला सगळ्यात मेन सगळे साहेब लोक बसलेले आहेत, त्याच्यानंतर जे सेलिंगचं डिपार्टमेंट बघतात, ट्रान्सपोर्टचं डिपार्टमेंट बघतात, हे सगळेचे सगळे माझे मित्रच आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काय आहे की टीमवर्क असणं खूप गरजेचं आहे. आता ते टीमवर्क होत असताना मी आता बाहेर फिरतो, इंटरव्ह्यू देतो, इकडं तिकडं जे काय होत असताना जे एक बॅकअप टीम लागती ती खूप महत्त्वाची असते. आणि त्या बॅकअप टीममुळेच आज आमचं हे सगळं विश्व एवढं जे आहे ते उभं राहिलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की घरातून जेव्हा व्यवसाय चालू करताना सगळ्यात महत्त्वाचं लागतं भांडवल. तर त्या भांडवलाच्या वेळेस जे घरातून आता मी ज्या बॅकग्राऊंडमधून आलो ते म्हणजे वडील माझे गेल्या 10 ते 15 वर्ष वडापावचा व्यवसाय करत होते. ते पण रोडवरती जी आपली हातगाडी असती त्याच्यावरती स्वतः उभं राहून मी वडापाव पप्पांसंग विक्रीची मदत केलेली आहे. तर तेव्हा मी खूप अडचणी बघितल्या की म्हणजे काय ट्रीट होतं रस्त्यावरती उभं राहून धंदा करणं, ते प्रत्येकाला तर माहितीच आहे. तर ती एक मला आग लागली होती की काहीतरी करून आपण दाखवलं पाहिजे किंवा आपल्याला पण एवढ्या उन्हामध्ये पण आपल्याला वडापावच्या गाडीपाशी त्यालापाशी कढईपाशी थांबावं लागन. तर त्यासाठी दुसरा पर्याय कोणताच नव्हता. आणि तो पर्यायावरती मात करत करत आम्ही सगळ्यांनी आज प्युअर गावरानमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन एवढं सगळं विश्व तयार केलं. आणि हे सगळं विश्व उभं राहताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आमची टीम जेव्हा कुक्कुटपालनाची जेव्हा ट्रेनिंग घेतो मी, आता ट्रेनिंग घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट हे होतं की जेव्हा आपण ह्या क्षेत्रामध्ये पडतोय तर बऱ्याच शेतकऱ्यांना ह्यातलं काहीच नॉलेज नसतं. तर नॉलेज नसल्यामुळं आमची टीम सगळ्यात पहिले त्यांची जागा व्हिजिट करते की आपल्याला 3 ऋतूमध्ये व्यवसाय चालवायचा आहे. म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा.
तर ते आपण पहिले व्हिजिट करतो की शेडची दिशा जी आहे ते उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना त्रास होता कामा नये, पाऊस जास्त लागू नये, तर त्या प्रकारची पहिली व्हिजिट ठेवून त्याची जागा चॉईस केली जाते। त्याच्यानंतर आमची टीम ते प्रॅक्टिकल ट्रेनिंग आम्ही ठेवलेले आमच्या फार्मवरती। प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणजे काय की जो व्यक्ती जी पिल्लं घेऊन जाणार आहे किंवा कोंबड्या घेऊन जाणार आहे, तर त्या जी पक्षी घेऊन जाणार आहे आपापल्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, तर त्या आमच्या मेन ब्रांचला येऊन पहिलं शिकून पूर्णतः परिपक्व झाल्यानंतर त्याची एक परीक्षा होती। त्या परीक्षामध्ये पास झाल्यानंतरच पक्षी माणूस आपला पुढे घेऊन जातो। कारण ह्याचं एकमेव कारण आहे की आम्ही ह्याच्यामध्ये ही जात सगळ्यात पहिली संपुष्टात आलेली जाते, त्याच्यामध्ये आम्ही ती तयार करतोय आणि ती कोणीतरी नेऊन मारून टाकण्यापेक्षा आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंग करून महिनाभर 10 दिवसाची ट्रेनिंग जरी घेतली तरी माणूस पूर्ण परिपक्व होतो आणि त्याच्यामध्ये पुढं काम करायला त्याला पूर्ण जे पुढं त्याला चालवायचं त्याच्यामध्ये त्याला पूर्णपणे नॉलेज येऊन जातं। दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की विक्रीची व्यवस्था करत असताना जे आपले पूर्ण महाराष्ट्रामधून जेवढं पण कलेक्शन होतं ते आमचं पूर्ण ट्रान्सपोर्टने होतं। आणि दुसरी गोष्ट अजून एक अशी आहे की त्याला आपल्याच अंड्या ब्रँडच्या ह्याच्यामध्ये पॅकिंग करून आपण ते विक्रीच करतो। मोकळा अंडा आम्ही कोणीही विकत नाही। आणि तुम्ही बघू शकता की मी सूट घातला आहे, घड्याळ घातलेला आहे, पॅन्ट आहे आणि ज्या गाडीमध्ये प्रवास करतोय आता ते भरपूर लोकांना माहीत झालं, कारण ही मर्सिडीज गाडीमध्ये फिरणं ही काय गोष्ट कॉमनच आहे, एवढी मोठी गोष्ट नाही आहे। पण कुक्कुटपालन करून एखादा व्यक्ती मर्सिडीज गाडीमध्ये फिरू शकतो का, या मोठ्या मोठ्या घरांमध्ये राहू शकतो का, या त्याची करोडोमध्ये संपत्ती असू शकते का, तर हे नक्कीच होऊ शकतं। कारण ह्याला एकमेव कारण आहे, कोणताही धंदा छोटा नसतो। आता आम्ही आमच्या सर्व शेतकऱ्यांचाच बघा, कुक्कुटपालनामधून आम्ही आमचे व्यवस्थित आज भरपूर चांगले म्हणजे आमची जी परिस्थिती आहे ती भरपूर काही बदलून गेली। आता जवळपास सगळाच महाराष्ट्र मला ओळखतो आणि प्रत्येक लोकांना माहिती आहे की मी इंटरव्ह्यू परत भरपूर दिवसापासून देत आलेलो आहे। तेव्हाची परिस्थिती आणि आज हा जॅकेटपर्यंतचा प्रवास यायला खूप त्रास झाला, पण अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगितलं की जे सोबतची जी टीम आहे ती जर प्रॉपर असेल आणि आपली असेल तर हे घडवणं शक्य आहे। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका।